नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका. खूप महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुम्हाला सहसा कोणी देत नाही, कारण की आपण हा व्हिडिओ आहे ते एकदा आपण पेड ग्रुपवरती टाकलेला होता, पण हा व्हिडिओ मी पब्लिकसाठी तुमच्यासाठी बनवतोय, कारण की ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये समजला नसेल तर आपल्या चॅनलची नक्कीच मेंबरशिप घ्या. तुम्हाला नक्कीच तिथं सहकार्य केलं जाईल. तुम्हाला अर्ज, फॉर्मॅट, बूस्टर पंप कॅन्सल किंवा इतर सोलारची कुठली समस्या असेल ते सोडवण्यासाठी मी मदत करेल आणि तुम्हाला पर्सनली कॉल करून तुम्हाला पर्सनल कॉल करायला भेटेल. त्यामुळे ग्रुप आणि मेंबरशिप नक्कीच घ्यायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करून बघू नका. लगातार व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते नक्कीच सॉल्व्ह होण्यासाठी मदत होऊन जाईल. तर शेतकरी बांधवांनो, आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो आहे मागील त्याला सोलार पंप योजनेची जी अर्जाची स्थिती आहे ती स्थिती काय सांगते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचं स्टेटस काय सांगतं आणि तुम्हाला स्टेटसवरनं तुमच्या पंपाची स्थिती काय आहे आणि ते आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते आपण मागील त्याला सोलार पंप योजनेची जी अर्जाची माहिती आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते योजना काय आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगूया. तर शेतकऱ्यांसाठी सोलार कृषी पंप योजना आहे, जे की शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज भेटत नाही, त्याच्यामुळं आपलं रात्री वीज बरोबर राहत नाही, त्यामुळे दिवसा सिंचन शक्य व्हावं या उद्देशाने या योजनेची जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर विजेवर अवलंबन कमी राहावं लागते. ठीक आहे. त्याचबरोबर कमी खर्चामध्ये सिंचन सुविधा तुम्हाला उपलब्ध होते, शाश्वत ऊर्जा होते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर दुसरं जे आहे ते अर्जाचे प्रक्रियेचे टप्पे कसे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला तुम्हाला A1 अर्ज करायचा आहे, पेमेंट करायचं आहे आणि अप्रुव्हल. ठीक आहे. त्यानंतर वेंडर निवड, जॉईंट सर्वे आणि वर्क ऑर्डर. ठीक आहे. हे जे आहे ते 5-6 स्टेप आहेत. 6 स्टेपमध्ये तुम्हाला जे आहे ते पूर्ण काम होईल आणि इन्स्टॉलेशन आहे आणि इन्स्पेक्शन लास्टला. ठीक आहे. त्याचबरोबर जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे A1 अर्ज सादर भरणा विरहित, A1 फॉर्म सबमिटेड विथआउट पेमेंट. हे तुम्हाला असं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये समजल असं अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. त्याचबरोबर जे पहिला आहे तो अर्ज भरलेला आहे, दुसरा पेमेंट केलेलं नाही, त्याचबरोबर अर्ज पेंडिंग स्थितीत आहे. ठीक आहे. हे जे आहे ते A1 फॉर्म अर्ज पेमेंट भरणा विरहित असं ते स्टेटस दाखवतं. तर पुढचं काय स्टेटस येतं, A1 अर्ज सादर भरणासहित A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट, यशस्वी पेमेंट झाला आहे, अर्ज प्रक्रियेत आहे, पुढील टप्प्याची वाट. ठीक आहे. हे झालं पहिल्याच टप्प्यामध्ये. दुसरा टप्पा काय, A1 फॉर्म अप्रूव्ह मंजूर, म्हणजे A1 फॉर्म तुमचा जर अप्रूव्ह झाला तर काय काय असं त्याच्यामध्ये अर्ज मंजूर झाला आहे, पात्रता तपासणी पूर्ण झालेली आहे, वेंडर टप्प्यासाठी पात्र आहेत. त्याचबरोबर जे पुढचं आहे ती विक्रेत्याची माहिती प्राप्त, वेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ड. हा स्टेटसमध्ये काय असतं, कंपनीला माहिती मिळाली आहे, कंपनीची माहिती मिळाली आहे, वेंडर निवड केली आहे, जॉईंट सर्वेची तयारी आहे. ठीक आहे. हे जे आहे ते वेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ड मध्ये आहे. त्याचबरोबर पुढचं आहे संयुक्त सर्वे रिपोर्ट सादर, जॉईंट सर्वे सबमिटेड. ठीक आहे, असं दाखवतं. त्यानंतर संयुक्त पाहणी पूर्ण, मंजुरीसाठी प्रतीक्षा, रिपोर्ट अपलोड केला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पुढचा स्टेटस आहे संयुक्त सर्वे रिपोर्ट मंजूर, जॉईंट सर्वे रिपोर्ट आउटकम ऍक्सेप्टेड. सर्वे रिपोर्ट मंजूर झाला आहे, वर्क ऑर्डर साठी पात्र आहात, इन्स्टॉलेशनचा टप्पा सुरू आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पुढचं जे स्टेटस आहे त्याच्यामध्ये वर्क ऑर्डर जारी, वर्क ऑर्डर जनरेटेड, याच्यामध्ये कामाची परवानगी, साहित्य व टीम नियोजन, इन्स्टॉलेशन शेड्यूल. त्याचबरोबर जे पुढचं आहे ते शेवटचा टप्पा येतो पंप स्थापनेची माहिती प्राप्त, पंप इन्स्टॉलेशन डिटेल्स रिसिव्ड फ्रॉम वेंडर, कंपनीकडून तारीख, पंप व स्ट्रक्चर माहिती, इन्स्टॉलेशन सुरू. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे लाईनमॅन करून पूर्ण तपासणी केली जाते, पंप इन्स्टॉलेशन इन्स्पेक्शन डन बाय लाईनमॅन तपासणी, वायरिंग व सेफ्टी चेक, पंप सुरू करण्याची तारीख. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा महत्वाची सूचना आहे की अर्ज स्टेटस नियमित तपासा, योग्य वेंडर निवडा, अडचण असल्यास कार्यालयाशी संपर्क करा आणि शेवटचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.